मंडळी, आई वडील आणि बसमधले सहप्रवासी कोणीच निवडू शकत नाही. चला तर अशाच दोन अतरंगी सहप्रवाशांची गंमत अनुभवूया या पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर येत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, सातारचा विनोदी तारा रोहित माने आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. चल 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 रसो पटापटा चल, गाडी सुटल. एवढी गर्दी आहे. जरा जाऊ दे, पुढे जाऊ दे जरा. बसायला जागा मिळणार नाही. अगं मिळती, त्याला काय होतंय तेव्हा. चल तू पुढे मला जागा पाहिजे बस. जरा सारखा की दादा. अगं ए माझी काचे उठ. ताई बसा, तिकडे बसा तुम्ही. थँक्यू वर का दादा. बघितलं का, मिळाली की नाही माझ्या बाबूला बसायची जागा. हायच लगा तेवढी सुंदर म्हणजे उठणारच की माणसं. रसो हो नीट बस, हा. पदर नीट घे. नाही काय आजूबाजूला लय बेकार माणसं असते ती. शेजारी बाय बसलेली बघितली की नाही, शेतते तीच लगेच. हळूच गुलू गुलू काय करायला लागणार. त्यासनी वाटतंय आता पटलच ही मला. तसं काय होणार नाही. ह्यासनी काय धड बायको मिळत नाही ना, म्हणून मग माझ्यावर जळते ती. माझी बायको कशी लाखात एक आहे का नाही. गप्पा जावा तिकडं काहीतरी आपलं. ह्यासनी सुंदर बायको मिळत नाही म्हणून मग माझ्या बायकोकडे बघत बसायचं. हो हो हो. अरे काही काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कुठं काय बोलली तो? आता शेजारच्या बद्दल बोलत होते, तर मी शेजारी बसलोय ना, तर मला लागेल ना ते. नाही, मी आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल सांगतोय, हिच्याशी बोलतोय ना. हा, तुम्ही तिकडे बघा की. तिकडेच बघतोय, पण माझी इकडे पण नजर जाऊ शकते बुवा. नाही टाकायची. का बरं? बायको बसली ना माझी इकडं. बायको बसली मग वाईट. तुला सांगतो, पुरुष जात लय वाईट. पुरुषांचं कसं असतंय माहितीये का, स्वतःचं पत्त सोडून दुसऱ्याचं पत्त वाकून बघायचं. लय मस्ती आगात तर. हो, मी कुठे वाकून बघितलं? अहो, तुम्हाला म्हणलंय का मी, आमचं बोलणं चाललंय की नाही. तुम्ही तिकडे बघा ना, इकडं काय आहे? इकडे कुठे काय? इकडं माझी बायको आहे ना. हो, तुमचीच बायको. मी कुठे म्हटलं माझी बायको आहे? मग इकडे बघू नका ना, तिकडे बघा ना. बघतो. बघितलं का? बघितलं की नाही? अरे मला माहिती बघणार तर ह्याला आधीपासूनच बघायचं होतं माझ्या बायकोकडे. नाही हो. मला सुंदर बायकोच नाही ना स्वतःची, म्हणलं बघणारच. हो हो दादा. बली बली बघते देवा माझ्या बायकोकडे. हो. हाच दिसाय तिकडे म्हणल्यावर बघणारच की. नजर जाती म्हणजे जातीच माझ्या बायकोकडे. हो 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 दादा. हो दादा, त्यांनी आच्छी केलं ना, म्हणून लक्ष गेलं माझं. मग तू माझ्याच बायकोकडे का बरं बघितलंस? आता तुमची बायको शिंकली, तुमच्याच बायकोकडे बघणार ना. नको बघू ना मग. आणि शिंकली तर बघायची नाही काय? आत्तर शिंकते तुझी बायको. अरे एक तर मरणाची गरमी आहे, बसचा टप असा तापलेला आहे, घाम घसरत घसरत कुठल्या ऍड्रेसला चाललाय आता काय सांगू तुला. मला असं झालंय की बाबा कधी एकदाची गाडी निघते, मी कायला बघू रे. तिकडे बघ. अरे तिकडेच बघत होतो आता तर. लई इडी माणसं का, लोचट लोचट लांडगी आहे ती नुसती लांडगी. रसो तो आपली इकडे सरून बस, माझ्याकडे व्हायचा. इकडं जागा कुठे इकडं सारखायला? ए तिकडे सरकून बसा की. खबर का बरं म्हणजे? हे जे यायला बाय बाजूला बसली की लगेच टारारा फुकताय वय बेडकागत. हात लागला म्हणजे तिला? अरे हात लागल्यावर ती काय मम म्हणून माझ्याशी लग्न करणार आहे का? वा अरे वा. आहे का आता? अरे भाऊ, अरे बसची सीट आहे, छोटी सीट असते, लागतो धक्का. आणि एवढं जर सोनं लागून गेलं ना तुझ्या बायकोला, तर सेपरेट गाडी करायची मग. सेपरेट गाडी केल्यावर मग ड्रायव्हर आरशात माझ्या बायकोकडे बघतोय सारखा. अरे मग बाईकवर घेऊन जा तुझ्या बायकोला. नाही ना, बायकोवर चाललो असलं तरी आजूबाजूची लोक अशी बघत बघत गाडी हळूहळू करत चालवते ती मागणं. मग उडत जाय आता, उडत. तर उडताना पण पुरुष कावळे आणि कबूतर बघतात तुझ्या बायकोकडे उडता उडता.
अरे भाऊ ओ भाऊ तुला वाटत असेल पण एवढी काही सुंदर नाही बरं का तुझी बायको. कसं बोलते ती मला? तू कुठं बघितलंय तेव्हा? नाहीच बघितलं मी. मग नकोच बघू ना. नाहीच बघणार ना पण. मग तिकडे बघ ना. हा बघतो तिकडे. बघ तिकडे. हा हा तुम्ही गप्प बसा की. कशाला डोक्यात राग घालून घेते आणि लक्ष नाही द्यायचं अशा माणसाकडे अजिबात. लगा रस्सो लिस्टिप कमी झाली लागा तुझी वाईज. खरं का काय? मग हा मग अशी पाणी प्यायले ना पाण्याबरोबर पोटात गेली असेल. लाव लाव वाज लिस्टिप लाव अजून थोडीशी. लावते थांब. लाव लिस्टिप. अंग असं आता कशी दिसते? तुला विचारलं वर तिकडे बघ की. बघतो तिकडेच बघतो. एवढं काय लगे. लगा 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 काय दिसती होय. माझी दीपिका लगा. तिकडं काय झालं तुमचं? एखादं गाडा वाचल का नाही तीच बघणार नाही तुझ्याकडे. हो कोणाला गाडव म्हटले तुम्ही? हिच्याकडे बघणार नाही तो. मग मीच बघत नाही तिच्याकडे. मग नको बघू ना. हा नाहीच बघत आहे ना मग. मग तिकडे बघ ना. हा हा तिकडे बघ ना लावले. नका लक्ष देऊ तुम्ही. जाऊ दे. तुम्ही एकदा बोटानं मिशीवर हात फिरवा ना. हाय का आता इथं कुठे लगा. लाजायचं काय? त्या लग्नाची बायको आहे मी. हात फिरवून दाखव मिशीवर. थांबी राहतो. हो की? बघ की इकडं आता. ए इकडे बघ की. इकडे इकडं इकडे इकडे बघायचं. इकडे बघ इकडं. भाऊ कशाला बघायला लावतोय मला? तुम्हाला कुठं बघायला लागलोय तेव्हा? तुम्हाला मिशी दाखवून काय होणार आहे तेव्हा माझं? सॉरी. हा अरे सॉरी रे भाऊ. कसलं दिसतंय माझं देशी हॉटनेस. एक नंबरचा रणवीर सिंग. आता हं? तुम्ही ना 2 शिटा मिळवायला पाहिजे होत्या. मग दीपिका आणि रणवीरची जोडी बघून सगळे जळले असते आपल्यावर. आता बघा दीपिकाच्या शेजारी राकेश रोशन बसले असं वाटतं. हो तुम्हाला स्वतःला दीपिका म्हणायचा ना म्हणा. पण तुमच्या दीपिकाचा डी पण नाहीये. कसं बोलते ती? मग मला कशाला मध्ये घेतलं? राकेश रोशन म्हणताय मला. हो तुमच्या बायकोला समजावून सांगा. आणि मी तिच्याकडे बघत नाही. मी इकडे बघूनच बोलतोय. नकोच बघू ना मग. आणि नाही बघत आहे. तिकडेच बघायचं. हा हा बाबू तू एक काम कर. आपलं बॅग कुठे आहे आपली? हाय की इकडं. घे इथं मध्ये मध्ये टाकून बस. मधी. घे मध्ये इथं बॅग ठेव मध्ये. हा ओ ठेव. अरे अरे काय करताय? ठेव पटाक दिसनी ठेव. अरे नाही अरे हो अरे अरे सारखा तिकडं. अरे एवढी आता ही अशी बॅग ठेवल्यावर मी कसा बसणार आहे हो? एवढी अडचण होती तर मग उभा राहा नाही तर सेपरेट गाडी कर. मी कशाला सेपरेट गाडी करू? 1 तास आधी येऊन शीट पकडली आहे मी. कशाला माझ्या बायकोला बघायला होय? मला काय स्वप्न पडलं होतं तुमची बायको येणार आहे? कोणी पण येऊ शकतं. तुम्ही बसा. मग तू उठ. अरे मी कशाला उठू? तिला उठव ना. तिकडे बघ. हद्द आहे गाडी. जाऊ दे लक्ष नको देऊ तुम्ही. तिकडे बघायचं नाही कुणी अजिबात. तुला सांगतो रस्सो. मी जर तुझ्या शेजारी बसलो असतो की नाही हा आणि आपलं लग्न झालं नसतं डोळाच मारला असता तुला. आणि तसं असतं तर मी पण झोपायचं नाटक केलं असतं आणि तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून गपचूप झोपले असते. अयो मग मी हळूच तुझ्या अजून जवळ आलो असतो. होय. मग तसं असतं तर मग मी पण तुमच्या खांद्यावर माझ्या नाकानं माझा मोबाईल नंबर लिहिला असता. मग मी तुला सांगतो तू उतरली असती की नाही तुझा पाठलागच केला असता मी. आणि मग मी पण घराच्या दिशेनं न जाता
शेताच्या दिशेनं गेले असते. मग मी बी तुला शेतातच घेऊन गेलो असतो. अरे बस करा रे. झालं ना तुमच्या आता लग्न. आता घरी जा ना. शेतात कायला कापताय? शेतात चालले ते. बस हे काय बोलव लाज बीज आहे. माणसासनी बी मध्ये मध्ये घुसायची लय सो विचारलं होतं का तरी? मी- तिकडं बघ. उगा आपलं इकडं मध्ये मध्ये करायचं. तिकडं बघायचं नाही अजिबात. अरे नाही बघत येणार मी. इकडेच बघतोय तरी तिकडे बघ तिकडे बघ चालू आहे. माझं माझं आपलं मी सांगत होतो. हा आहे की नाही? हा हा हा. लग्न झालं नसतं आणि ह्यो चंद्राचा तुकडा बसला असता का नाही बाजूला, मग तसं केलं असतं मी. पण आता काय बाबा, लग्न झालंय तुझं. आता जर कोणाच्या डोक्यात विचार येत असेल की बाबा आपण त्याला डोळा मारावा, आपण तिला जवळ जाऊन बसावं, लुळवीन इथं लुळवीन. नाही बुवाया उपटून कांच्याची ना केला का नाही नाव नाही सांगणार सावट्या. हो भो हो भो. अरे तू मला का बरं बोलतोय रे? तुम्हाला कुठं काय म्हणलं? मग इथे दुसरं कोण टाकलंय का? गोव्या उपटल्यावर हा कांच्याची ना होणार आहे का? ए बाई ये, मला कशाला मध्ये घेतो रे? नाही दादा, मी फक्त उदाहरण दिलं दादा. उदाहरण तुझ्याकडे ठेव, डोक्यात फोडेन तुझं. अरे वा. अरे काय दादागिरी? कंडक्टर ओ ओ कंडक्टर. अरे ते कंडक्टर पण काय मागे झोपलेले? ए कंडक्टर काय कंडक्टर? पनिशमेंट हे करणार आहे, शाळेत आलाय. अरे नाही रे भाऊ. माझी कंप्लेंट करणार अरे आहे. नाही ना. ए कुठं उतरणार आहे तू? अरे दादा. उतरणार कुठे? नाही. हा ए सच्च्या पाप्या, ह्याचा चेहरा बघून ठेवा. गाण्या अरे नाही. हाय ना? अरे नाही नाही नाही. हाताजवळ ठेव, उतरला गेला ओ दाखवतो. ओ दादा ओ तू दादा. बाई खाली उतर. अरे दादा, मी दाखवतो. नुसतं असं उदाहरण दिलं. सॉरी रे. अरे. माफी मागतो ना रे मी, मनापासून माफी मागतो ना. बस चल. हा हा बसतो. ओ सच्चा पप्पा सॉरी बरं. सॉरी. हा हा. अरे बापरे. ओ ओ ओ दादा, मला तुमच्या बायकोकडे बघण्यात पण इंटरेस्ट नाही, डोळा मारण्यात कशातच इंटरेस्ट नाहीये. नकोच बघू हा ना. नाही बघत आहे. तिकडे बघ की मग. हा हा हा. रस्सो नीट बस बर का. हा. हम्म. खांदा घे की तिकडं. अरे आता कुठे घेऊ? ते खिडकीतून बाहेर काढू का खांदा आता? अरे तिचं डोकं घ्या ना तिकडे त्याच्यापेक्षा. झोपली ना तिकडं, तू जागा आहेस ना. खांदा तिकडे घ्यायचा. अरे पण कसं घेऊ आता? डोकं जर टेकलं का नाही खांद्याला, हा. शोले मधला ठाकूर करून टाकीन. अरे काय दादागिरी आहे रे तुमची? ए, थांब थांब थांब. तू एक काम कर, तुझ्या बायकोला तूच खांदा दे. जय बस बस. बसायचं होतं. आता कसं असं. शीट पुसाय पाहिजे, कुणा कुणाच कुलं लागला असतील. आता कसं बरं वाटतंय? रस्सो ये की जवळ येऊन बस. अगं बसा की. अगं लोचट माणूस नाही, कोण नवराच आहे तुझा. बॅग काढती आपली जवळ. ये ये ए माग जाऊन उभं राहा की तिकडे. हे जायला ब्रेक मारल्यावर मग परत म्हणशील धक्का लागला म्हणून. अरे मला नाही द्यायच्या तुझ्या बायकोला धक्का. मी कशाला देऊ? अरे उभा राहिलो तो उगा मुका उभा राहू देणार रे. नको ना रे कचा कचा करू. तिकडे बघ की मग. तिकडे बघ ना. अरे आता इकडे नको बघू, इकडे नको बघू का? आता वरच्या टपाकडे बघू बसच्या. बघ ओ भो, अरे तुला एवढी जर बायकोची काळजी आहे ना, तिला खिडकीच्या साईडने बसव ना. आणि खिडकीतनं बाहेरच्या कोणी डोळा मारला म्हणजे मग. अरे कोण कशाला डोळा मारेल रे? का बाकीच्या लोकांना एवढेच काम धंदे? सकाळी सकाळी आंघोळ करायची, डबा बिबा घ्यायच्या, निघायचं. हे चला याच्या बायकोला डोळा मारू बुवा, हेच काम धंदे. काहीतरी आपलं.
रस्सो हम्म, त्याचं काय खरं दिसन झालंय, तू आपली इकडे येऊन बस. हम्म. ये इकडं थांब. ये सरक तिकडे सरक. बसा. एक नंबरचं लोचट. माझ्यासारखं लाजगाज उतरला असतं का कवाच खाली. मी कशाला उतरू? तिकीट काढलंय मी. कशाला माझ्या बायकोला बघायला वय? प्रवासाचं तिकीट काढलंय मी. मग कर की प्रवास. करतो उभं राहून प्रवास करतोय तुमच्यामुळे मी. कर की मग. हा करतोय. आणि पाय ना काही बोलता नुसते. ए यायला वाकून काय बघताय? अरे कुठलं गाव येतंय ते पाहतोय रे. मग तिकडे तिकडे किती दिसतं वय? आता इकडे असं वाकून पाहू का? तिकडे असं दिसतंय सरळ तर असा पाहिजे ना. पण गाव दिसायच्या आधी आधी माझी बायको दिसते ना. एवढंच जर असेल ना मग हा. बायकोकडे न बघता गाव बघून दाखव की. अरे असं कसं बघू न बघता रे? खरं सांग की बायकोकडे बघायचे माझ्या म्हणून. हा बघितलीच नसल असली बायको कावा जर. अरे तुम्ही बाय ना बाटोड मारू बाटोड. वाटोड मारू वाटोड सांगते. अरे तुलाच वाटतं तुझी बायको सुंदर आहे आणि आहेच. चंद्राचा तुकडा बिकडा आहे म्हणून. हायचन. एक नंबरची हबा डाकीने तुझी बायको. ए, काय पत्ता आहे का? काय 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 तोंड आहे का ते? का? कपाड तोंडी. सौंदर्याचा पत्ता तरी आहे का? ए, म्हणजे तिचं थोबडं बघितलं ना तिच्या दोन्ही गालांवर एकत्र बुक्का मारावा वाटतो. बाबू बाबू बाबू. काय 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 के काढते? काय के काढते? कसं बोलते? मी काय केलं? अरे ए तोंड नाही. नको ना पोकलू. तुझ्या बायकोचं आहे ना पिचकलेल्या पिपाणी सारखा आवाज आहे. तसा आवाज जर माझ्या बायकोचा असता ना गरम गरम डांबर मी स्वतःच्या कानात ओतून घेतला असता. असा आवाज. आणि ए नको ना. ए नको ना कोकलू नाही तर ए कोकलू नको. सांग तिला कोकलू नको नाही तर गळ्याच्या मधोमध भरून बुक्का मारी. गोट्या लय बोललास बरं का? हा बोललो. लय बोलला. हा हा. माझ्या बायकोला कोणी काय बोललं खपवून घेत नाही मी सांगून ठेवतोय. नागडा करून हाततोय मग त्याला मी. कर हा? काढ कपडे काढ माझे आता. मला कपडे काढून घ्यायचे आता. काढ. बोला मग. अरे काढ रे यार. तू फक्त आहे ना तोंडाने मारामारी करतो रे. मी रोज मारामारी करतो. बायकोला वचन दिलं होतं मारामारी करणार नाही म्हणून मी सहन करत होतो. पण तू अंत पाहिला माझा अंत पाहिला. दलिंदर. आता कर मारा. ए तू आता रे. तू कोण आहे रे? सचा पचा बिचा हे कोण रे? ए ड्रायव्हर गाडी थांबव गाडी. चला आता खाली उतर. मला मारामारी करायची आहे. मारामारी कर. बाजूला ए एवढी हिंमत आहे तुझ्या? खाली नको. मारीन मग. एका बुक्कीत सिमेंटच्या खिळ्यासारखा ठोकीन मी इथे. बायको आहे म्हणून मग बसतोय. हा बघू. खाली आहे तू. खाली. ए चल रे खाली आहे. या रे सगळे या खाली या. ड्रायव्हर जाऊ द्या गाडी जाऊ द्या. ए काय बघतायस वाकून माझ्या बायकोकडे? अरे तुझ्या बापाला जाऊन सांग डायनोसॉर पण तुझ्या बायकोकडे बघणार नाही. हा प्रवास थांबू नये असं वाटत होतं खरंच. आई शपथ लय भारी. सुदर्शदा अनबिलिव्हेबल, कमाल. आणि काय कंट्रोल्ड तुमचा परफॉर्मन्स होता. म्हणजे राग येतोय आणि नंतर तुमच्यातला जो दादा आहे तो आवरून ठेवणं. आणि रोहित खूप प्रेम करतोस रे बायकोवर तू. माझ्या गंगेला पण मी भरपूर प्रेम करतो. जेव्हा आणि माझ्या गंगेला पण जेव्हा मी बसमधून घेऊन जातो तेव्हा तिचा खूप सांभाळ करून ठेवतो. कारण काय तिचा पण एकदम चिकना आहे चेहरा. तिला पण खूप मोठा आहे बरं का. राग म्हणून रोहित तुझ्यासाठी मी गाणं म्हणतो. गौऱ्या त्याच्या शिटी मारायची बरं का. अरे घंटी वाजली मोऱ्या घंटी वाजव. अरे शिटी नाही येड्या घंटी बसी ती घंटी. अरे घंटी वाजली बस सुटली कंडक्टर आलावर. नवरा तुझ्या बायकोला जर आवर नाही तर जाईल ती वाऱ्यावर. कोणी जर पूर्ण गांगा धर कोणी जर
खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात, सुरेश दादा, क्या बात. जेवढा भारी परफॉर्मन्स तेवढीच भारी Thank you, comment. thank you. आहा, मजा आ गया. सही. Sugar daddy, my iceberg, I have to give you judge bag. मंडळी, कासव, गोगलगाय यांना ज्याच्यामुळे आपण वेगवान आहोत असा आत्मविश्वास येतो, असा गतिशील वेगेपूरकर सज्ज झालाय तुम्हाला हास्याचा हळुवार अनुभव देण्यासाठी. त्यासाठी मंचावर टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. हॅलो, MHJ प्लंबिंग लिकेज अँड रिपेअर्स. मी MHJ इंटरनॅशनल हॉटेलमधून बोलते. आमच्या हॉटेलच्या रिसेप्शनचं ना टॉयलेट चॉकअप झाल्याची कंप्लेंट कधीची केली आहे तुम्हाला? 4 दिवस झाले, अजून तुमचा माणूस आला नाहीये सर. पोहोचतोय सर. कब पोहोचेगा सर? भेजो जल्दी. हॅलो, हां दमयंती बोल. हो अगं पोचलोय, आज पोचलोय, जस्ट पोचलोय, हॉटेलवर पोचलोय. काय रस्ता ग, ऐक 6 तास जर्नी झाली ग. प्रचंड ट्रॅफिक आणि खड्डे, काय सांगू तुला. आणि तू काय म्हणलीस ऑफ सीझन आहे, सगळी हॉटेल्स फुल आहेत. आता मी आलो एका हॉटेलमध्ये, MHJ इंटरनॅशनल. बघतो तिकडे आहे का. होल्ड ऑन. हां, एक्सक्यूज मी. किती वेळ? आता फोन करून भडकल्यानंतर बरोबर आला तुम्ही. जा लवकर टॉयलेट क्लीन करा. दमयंती मी जरा टॉयलेट क्लीन करून आलो. हां, टॉयलेट कुठे? तिकडे बाजूला जा. एक मिनिट, मला कुठे पाठवताय तुम्ही टॉयलेट क्लीन करायला? मग तुम्ही काय इथे मुक्कामाला आलाय? एक जा मिनिट. टॉयलेट क्लीन करा. एक मिनिट, मी समीर चौगुले आहे. हा मग मग हेलो, मी समीर चौगुले आहे. मग अरे हमके नाम है वो, समीर चौगुले हमके नाम है. लहानपणी 150 लोगों को बुला के गोविंद घेगो वगैरे ऐसा किया था हमके. ए प्लंबर, तुझ्या जन्माचा इतिहास ऐकायला बसली मी. जा ना, का डोकं खातोयस? टॉयलेट क्लीन कर लवकर. अरे हम टॉयलेट क्लीनर नाही. अरे मी नाही आहे टॉयलेट क्लीनर, मी कस्टमर आहे. कस्टमर रूम द्या करतात ना, रूम द्या. कस्टमर आहे मी, कस्टमर. आय एम सो सॉरी सर. हा. सॉरी मी आता लगेच बुकिंग करते सर. नो नो Sorry, नो sorry. नो Sir. नो 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 नो, यू हैव इंसल्टेड मी. नाही सर. तुम्ही हमके इंसल्ट किया ना तुम अभी. नाही. कॉल युअर सिनियर. सर खूप No. मोठी चूक झाली. काय ना सर, 4 दिवस झाले ते टॉयलेट चॉकअप झाले. आम्हालाही बाहेर जावं लागतं ना सर. तुम्हाला येतं का सर ते लिकेज काढता? अरे नॉनसेन्स यार, कॉल युअर सिनियर राय ना. Sorry. आत्ताच्या आत्ता सिनियर को हमके बुलाव. नाही सर, नाही नाही तुमच्या डोळ्यातच मला ना निर्लज्जपणा दिसतोय, डोळ्यातच दिसतोय. सर, निर्लज्जपणा हो. माझ्या डोळ्यात मला नाही दिसत सर. परत करा जरा. अरे पंच टाक्या. नाही सर. ये हमके बोलने का, हमका ना मुंह तो टोंडा उधर फुड़ाओ. टोंडी देखने का नहीं तुम्हारा, उधर कॉमेडी भी नहीं है, कुछ भी नहीं है चेहरे पर. हमका चेहराच नहीं है तुमका. कॉमेडी तो तुम्हारा चेहरा है सर. अरे वापिस. सॉरी. अरे वापिस पंच टाक्या तुम. ठंडा मागव काहीतरी. काय ठंडा बिंडा कुछ. तुमका लगेच- सीनियर को बुलाओ. सीनियर को बुलाओ अभी के अभी. होटल के मालों को बुलाओ. सर प्लीज, माझी नोकरी जाईल सर. हमको क्या है हाँ? सीनियर को हमके बुलाओ मी सामने. करते ना book, तुमका सर. सीनियर को अभी का अभी भूलेंगे. बुलाओ हमके नहीं बोलते. सर खरंच तुम्हाला आमच्या मॅनेजरशी बोलायचं. हो या. ओके सर. सर, गतिशील सर. सर, कस्टमर आलेत. सर, त्यांना तुमच्याशी बोलायचंय सर. आता कळेल तुम्हाला. आय हॅव अ कंप्लेंट अगेन्स्ट हर.
कळलं असं पाहिजे. याला सभ्यता म्हणतात. कळलं? हा नाहीतर तुम्ही इकडे येऊन मला काय बोललात आता? नमस्कार. हे संस्कार आहेत. शिका शिका जरा ह्यांच्याकडून. हा नमस्कार. स्वागत आहे. येस 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 येस. कळलं? मी गतिशील वेगेपूरकर, मॅनेजर. असं पाहिजे. तुम्ही हॉटेलात आलात, आनंद Irritate- झाला. हे कोण आहेत हे? कोण असे काय वागतायत हे? सर ते स्लो आहेत. स्लो आहेत म्हणजे? स्लो आहेत. हा माणूस असाच आहे? हो सर. स्लो आहे माणूस हा? हो सर. आणि हा माणूस आता माझं ते ऍडमिशन घेणार आहे हॉटेलमधले? हो सर. एक मिनिट, तुम्हाला हे माहिती होतं ना आधी? मी असं का वागलात तुम्ही? सर मी ॲरोगंट आहे ना. तुमचा इगो ताणे ना मी. आता तुम्हीच काय ते बोला त्यांच्या. नाही हे बा असं नाही. हे तू हे बघतो तुला मी. हे जरा प्लीज मला प्लीज रिक्वेस्ट होती. हां होय. झोप येते वाटत. हो आता रात्र म्हटल्यावर झोपच येणार ना. हां घ्या जरा प्लीज. रात्री सांता क्लॉज पण येतो. ए कर ना ते कर ना. मला रूम पाहिजे. रूम दे प्लीज. फन एलिमेंट. वाव चल चल. हे धर, मला रूम पाहिजे. पटकन रूम दे मला. अरे खूप झोप आली यार. प्लीज यार. खूप झोप. नाव समीर चौगुले. एस ए एम बघा जरा पटपट. ई ई काय करतो? ते समीर मधला ई बोलताय. डबल आय ली रे. आय ली नाही. ई काढ आणि आय टाक टाक. आय टाक ना त्याच्यात. आधार कार्ड देतो. आधार कार्ड देतो. इथे माझ्या देतो. आधार कार्ड देतो. किंवा पॅन कार्ड आधार कार्ड आहे ना. दिलं ना मी. काहीच प्रॉब्लेम नाही. किंवा पासपोर्ट अरे आधार कार्ड आहे ना समोर. किंवा बँक पास आधार कार्ड अरे आधार कार्ड आधार कार्ड देतो ना मी तुला. किंवा ज्याच्यावर फोटो आहे. आधार कार्ड इसका बोलते हैं आधार कार्ड. असं आयडेंटिफिकेशन कार्ड अरे दाखवलं ना बाबा आधार कार्ड मी. काय झालं? डोळ्यात लागलं आधार कार्ड. म्हणजे मगाशी मी जे हे असं केलं होतं त्याचं तू आत्ता केलंस? अरे एवढा स्लो आहेस तू? अरे बाबा घे ना. तुला देतोय ना आधार कार्ड देतोय ना. घे ना बाबा घे घे. याच्यात शिरले घे. चल 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 रे लवकर. समीर हा मग मी काय हे म्हणालो. चल ना बाबा लवकर घे. बुकिंग कर ना बाबा. माझं रूम दे ना यार. मी थकलोय यार. 6 तास प्रवास करून आलोय. प्लीज यार. डबल रूम हवी डबल रूम हवी. फाईन डबल रूम हवी. की सिंगल रूम डबल रूम बोललो ना मी आता. की ट्रिपल शेअरिंग डबल रूम. की डॉर्मेट्री. डबल रूम दे मेरे को. सायलेन्स प्लीज. ओरडू नका. हॉटेल आहे हे. शांत बसा. तुम्ही सांगू मारणं असे असं केलंस तर मुद्दा म्हणून करायचं नाही. सांगून ठेवतोय. ओके डबल येस येस. रूम. चल चल लवकर लवकर रे बाबा. चल चल चल. पण तुम्ही तर सिंगलच आहात. असा झोपणार आहे मी. असा मोठ्या बेडवर असा झोपणार आहे मी. तुझ्या बापाचं काय जातं. मी पैसे भरतोय ना डबल रूमचे. दे ना बाबा. फ्लोअर कोणता. कुठलाही दे. चल पटकन दे. पहिला दे 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 दुसरा दे ना. तिसरा. अरे दे सांगतोय तर. अरे तू दे ना. अवेलेबल आहे तो दे. 8व्या माळ्यावरून समुद्र दिसतो. 8वा माळा दे. चल 8वा माळा दे. पण आमच्या हॉटेलला 8वा माळाच सांगतो कशाला मग मला. ऑप्शनच जर नाहीये का देतोस मला ऑप्शन. बाजूच्या हॉटेलला आहे. अरे पण तिकडे जाऊन आलो मी. फुल आहे हॉटेल ते म्हणून इकडे आलो ना. एकच हॉटेल आहे जिकडे जागा आहे. नको रे बाबा. दे ना बाबा. दे तू दे. रूम दे. चल चल बाटब दे. हवाय. दे हे बघ हवाय दे. बाटप दे. दे. कशाला.
मला तळाशी जाऊन मोती काढायचे आहेत सगळे. तुला काय करायचं यार? बाथटबचे पैसे घे, बाथटब दे, संपला विषय. बाथटब वाल्या रूम फुल आहे. मग बोलतो कशाला रे? बोलतो कशाला? बोलतो कशाला रूम फुल आहे? अरे अरे मला ऑप्शन देऊ नको. ओ बाई, मी माफी मागतो तुमची. मी मगाशी तुम्हाला ॲरोगंट म्हणालो, मी काहीतरी बोललो तुम्हाला उलटं सुलटं. शब्द चुकले माझे, माफ करा, माफ करा. माफ करा, मला शब्द चुकले बस. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलताना. रूम दे रे, रूम दे. चल, वायफाय हवाय. वायफायचं नाव काय? फास्ट अँड फ्युरियस. तुला लाज नाही वाटत का रे? तुझ्या वायफायचं नाव फास्ट अँड फ्युरियस आहे. तुझ्या वायफायचं नाव. वायफायचा कोड काय? काय? कॅच मी इफ यू कॅन. तुझ्या वायफायचं नाव कॅच मी इफ यू कॅन लिहिलेस तू? तुझ्या वायफायचं नाव गोगल गाईपेक्षा स्लो आहेस. अरे कासव सुद्धा तुझ्या बाजूला आलं असं करून जाईल पुढे. एवढा स्लो आहेस तू. कॅच मी इफ यू कॅन हे ठेवतोयस तू नाव. परत करा. अरे हे काय गोट्यासा म्हणतेस तू? मी काय शो लावतो? शो काय लावतोस? डन करू. डन कर. चल डन कर, डन कर. वेबसाईट वर बुक केलं तर 50% डिस्काउंट. हे आधी नाही सांगतायत तुला मला? हे आधी नाही सांगतायत तुम्ही? पण आधी नाही सांगतायत मला? एवढंच आहे रे तुझ्याकडे? एवढंच करताय? वाक्य नाही, काय नाही, पाठांतर नाही, बिंदास उभी आहे तिकडे. एक मिनिट, मी आता साईटवरून बुक करतोय. मला 50% डिस्काउंट पाहिजे. हे काय? अरे साईट हँग झालेली आहे. पुढच्या आठवड्यात चालू होईल. अरे मग काय सांगतोस तू? आत्ता कर म्हणून 50% का सांगतोस? कॅन्सल कर. माझं आहे ते कर. चल. मी कट केलं. कट केलं म्हणजे? परत फॉर्म भरावा लागेल. तुमचं नाव. मरतोय. एकदम वॅव परफॉर्मन्स. बघूया हा फास्ट अँड फ्युरियस परफॉर्मन्स सुदेश दादांना कसा वाटलाय. ओहो, क्या बात, क्या बात, क्या बात. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. आणि खरंच माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्हाला जेवढे सलाम करू, नमस्कार करू, तेवढे कमी आहे. खूप मजा आली. एक हे स्लो मोशन होते आणि तुम्ही परेशान झालात, हैराण झालात, म्हणून तुमच्यासाठी. हळूहळू चाले रे, हळूहळू चाले रे, याने हैराण होई समीर चौघुले. क्या बात है. What a musical compliment. मी फार फार लकी आहे की आज ह्या सेटवर बसलोय तुमच्या सर्व दिग्गजांसमोर. थँक्यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. सई. असं मलाही असा शिट्ट्यांचा पाऊस पाडावा असं वाटतोय. आज कडक परफॉर्मन्स झाला. हंडे फॅन फॉर एव्हर. फॅन फॉर एव्हर हंडे. एवढंच बोलीन मी. तू खडूस रिसेप्शनिस्ट खरंच. भावा कडक. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मंडळी, छोटं कुटुंब सुखी कुटुंब असं म्हणतात, पण
आता तुम्हाला जो काय अनुभव मिळणार आहे त्यातून तुमचं मोठं मनोरंजन होणार हे मात्र नक्की. जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल जत्रेकरी. नमस्कार. नमस्कार नमस्कार हा नमस्कार या. हा नाही मी ओंकार राऊत. बर छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही सरकारची जी योजना आहे त्याची माहिती द्यायला मी आलेलो आहे. एकटं झालं वाय. हा. अच्छा तिला नाही आणली बरोबर कोणाला? योजना. अहो निदान फोटो तरी आणायचा दाखवायला मला. अहो, योजना म्हणजे मुलगी नाही, मग योजना म्हणजे ही स्कीम स्कीम. अच्छा स्कीम घेऊन आलं बाय का. हा, हा, बरं हा. बरं बसा बसा लास्ट बसा. थँक्यू थँक्यू. असू द्या. आहे काय स्कीम काय आहे म्हणजे बक्षीस काय मिक्सर आहे का आपलं वेगळं काहीतरी ठेवलं बा? नाही मग तशी स्कीम नाही आहे. म्हणजे स्कीम म्हणजे आपलं सरकार जे आहे ना, सरकारने जी योजना राबवली आहे समाजासाठी म्हणा जनतेसाठी म्हणा, सुखी कुटुंब छोटं कुटुंब, हा. त्याची माहिती द्यायला मी आलोय. आणि तुमच्या परिवाराची कुटुंबाची माहिती मी लिहून घेणार. ह्यानं काय होणार आहे. ह्याने काय मी सरकारला पाठवणार ती आणि सरकार बघणार पुढे त्याचं काय कसं करायचं. हा तुम्ही प्लीज तुमच्या कुटुंबाला बोलवाल का? हा नाही, बोलवतो नोंदणी. कुटुंबाला बोलवायचं ना. हा, हा. थिअरी. या या दचकू नका घाबरू नका बसा बसा बसा. ओ बसा हो ये बसून घ्या सगळी या, बसून घ्या. काही- काही- ताई तू बस. मी चुकीच्या वेळी आलोय का? भिशी वगैरे आहे घरात का? फंक्शन आहे घरात एवढी लोक? नाही फंक्शन नाही मोरेंचं हे जंक्शन आहे. ही माझीच फॅमिली आहे का नाही. एवढी हो हो ओळख करून देतो तुम्हाला. ही माझी बायको ईशा नमस्कार. ईशा थोरली. थोरली. हा नंतर सांगतो थोरली. आणि ही जी दोन पोरं आहेत ना ती हिची आणि माझी आहेत. नावं काय रे तुमची. मी श्रमेश. मी विराज. शाळेत जाताव काय. अहो तुम्हीच काय विचारताय? तुमचीच मुलं आहेत ना. नाही नाही मी घुटमलत बसत नाही. एकदा कार्य संपलं की विरक्ती घेतो का. बर ईशा आपली ती बारकी दोन आहेत कुठे. खेळायला गेलीत ना दोघं. छोटी छोटी अजून दोघं आहेत. 4 आहेत आमची. 4 मुलं आहेत तुम्हाला? खेळतायत बाहेर. 4 मुलांची आई आहे का नाही. 4 मुलांची. हो. बापरे. घेतलं लिहून. हा घेतलं. बरं बरं. माझी दुसरी बायको हीच येत ना. नमस्कार. दुसरी बायको. हा दुसरी बायको. हा बर. आणि ही कोण मुलगी आहे का तुमची? ते नंतर सांगतो तुम्हाला. आणि ही जी 2 मुलं आहेत ना ते हिची नी माझी आहेत. काही नावं काय रे तुमची. मी दत्तू. मी बने. मला ओळखताव काय. मधले पप्पा आमचे. मधले पप्पा. मी मधली आई आहे ना म्हणून मग माझी पोरांना मधले पप्पा म्हणतात. आणि आमचे थोरले पप्पा. मी थोरली आहे ना म्हणून हे थोरले पप्पा म्हणतात. हा पण पप्पा एकच आहेत ना. पण आम्ही थोरली आहे ना म्हणून. मी मधली आहे ना. अच्छा अच्छा अंदाज येतोय मला. ऐकूनच. हा, अच्छा अच्छा. अरे आपली ती 1.5 पोरगी कुठं आहे. 1.5 पोरगी काय? नाही पोरगी एकच आहे पण त्याला 1.5 शहाणी आहे. कसं म्हणते अरे ब्या आपल्या अवकातीत राहा. लहानपणापासून पहिलं वाक्य हेच शिकली बोलायला. आजूबाजूला लोकांना ऐकते ना बोलताना तसंच बोलतोय. परब्या अवकातीत राहा. अंदाज येतोय. ह्यांचं काय? ही माझी तिसरी बायको प्रिया. ही तुमची बायको आहे? हो बायको आहे. सख्खी बायको. सख्खी म्हणजे काय. तुमची बायको आहे ही? माझी बायको नवीनच आहे ना. परवाच केले. परवा. हो परवा अजून अंदाज घ्यायचा बाकी आहे. कसला अंदाज घेताय तुम्ही? तसं नव काय झालंय ती हाय शहरातली त्याच्यामुळे तिला अख्खा गाव पर्यटन स्थळ वाटतं का नाही. हो सकाळी 4 किलोमीटरवरनं ना पाण्याचा हंडा घेऊन आली. आता तिला कळलं गाव कसा आहे. हा. अच्छा होय, होय. अच्छा. ए पोरांनो, जा, खेळायला निघा. चला, अहो नाही नाही नाही, कशाला घालवलं? निघा. अहो नाही नाही नाही, थांबा. त्यांना कशाला घालवलं? लागणार आहेत ती मला. अहो गर्दी नको. शॉट मिळत नाही ना. इथं गर्दी असली की शॉट मिळत नाही. मग वैभव कसा म्हणतो जरा इकडं सरक तिकडं सरक. ह्याच्यात आमची कॉमेडी सरकते का ना.
म्हणजे हे कसं कॉम्बिनेशन शॉट भेटतो, तुमचा वेगळा आमचा वेगळा असाही वेगळा. बरं ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. आणि ती कोण चौथी बायको नाही ना झोपलेली? नाही नाही. माझा सक्का मामा. अच्छा माम. मामा 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 उठा, ते बघा कोण आले, उठा. अरे कोण आलाय हाय पाहुणे आले. सुनबाई हा अगं बोट धर. अरे मोडलं परत लग्न माझं. काय 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 यांचं काय झालं यांना? सारखं सारखं लग्न मोडतंय ना, 25 पुरी ह्यांना बघितलेल्या, लग्न काही जुलत नाही. अरे वसाड्या कसं लग्न होईल? अहो हा माझा भाचा, हा मी त्याचा मामा. मी ह्याच्यासाठी मामी बघायला जायचो, तेव्हा मनात ठरवायचो न आवडलेली पोरगी न आवडलेली पोरगी. नेमका हा वसाड्या न आवडलेली पोरीचा बोट धरायचा. न माझं लग्न झालेलं नाही, वसाड्याची चिंचिन झाली ती अरे लग्न. हो मामा, अरे होय लग्न, तुझ्यासाठी पोरगी शोधणं चालू आहे ना, तू याला घाबरतो, झोप तू. अरे कधी बघशील वसाड्या कटाला आला एकटाच या ब्लँकेट झोपून झोपून. ठीक आहे हरकत नाही. वेगळीच बाप रे बाप, गजब फॅमिली आहे एकदम, वेगळीच मॉडर्न फॅमिली आलेली आहे. पण मला खरंच कळत नाही वहिनी, यांनी दुसरं लग्न केलं, तुम्ही काय बोलला नाही त्यांना? बोलले की, म्हणलं लय छान केलं तुम्ही तिला घेऊन आलात ते. नाही, खूप काम पडायचो, घरचं पण बघा, स्वयंपाक बघा, पोरांना सांभाळा, शेती बघा, लय कटाळा यायचा आणि अंग दुखायचं. म्हणलं ही आणली तर बरं झालं, ही पोरांना पण बघते, शेती पण बघते. पण ताई तू स्वयंपाकघरातलं सगळं बघतेस म्हणून मग मी बाहेर जाऊन काम करते. आता तू एवढं बघते, मी स्वयंपाक नाही बघणार का? एवढंसं करायला काय तुझ्यासाठी? काय एवढंच म्हणते तू, खूप काम असू द्या असू द्या, कुणी शेतीवाली गेली. शेतीवाली? हो हो, ही BSc ऍग्रिकल्चर आहे का नाही? BSc ऍग्रिकल्चर? हो. आणि तुम्ही? मी 9वी नापास. 9वीचा रिझल्ट आला आणि हिच्यावर लग्न झाला, त्याच्यामुळे शाळेत जायला वेळच नाही गावला का नाही. मग कशाला शिकायची गरजच नाही पडली. म्हटलं घरातच शाळा काढूया आपण. बरं नाही, हे बरोबर आहे, पण 2-2 असताना मग हिच्या बरोबर म्हणजे ह्यांच्या बरोबर लग्न? नाही ते काय झालं, म्हणजे आता शेतीचं उत्पन्न कसं कमी जास्त होतं ना, मग काय लग्न केलं म्हणून? नाही, काय ती माहिती घेण्यासाठी मी शहरात गेलो, ती ही भेटली, तिथं आमचं जुळलं का नाही. शहरात जाऊन लगेच तुम्ही प्रपोज केला तिला? मी कसला प्रपोज करतोय, तिनंच प्रपोज मारला. काय तुम्ही यांना प्रपोज केलं? नाही तर काय, हे काय पर्पज करणार आहेत पोरीला? बाबा दुसऱ्या पोरीकडे नजर वर करून बघत पण नाही, नाका समोर चालणारा माणूस आहे. मला विचारा ना. 3 बायका आहेत त्यांच्या आणि हे पोरीकडे हरकत नाही. कधी नाही. चांगलंय, छान. पण काय ह्या काय करतात म्हणजे? Hi, I'm Priya. I'm a software engineer from IIT. I basically handle all his startup businesses. I look out for clients and I work from home. तुम्ही बोलता कशी एकमेकांशी? त्यात काय बोलायचं. प्रिया, Yes, darling. I think just talking about fertilizer, good everything else. Yeah. Not animation, good thing, everything, and fertilizer. Exactly. That's what I told them, but they said that they want particular requirements. No, So I said I want to just listen for a moment for Okay. garden and Okay. fertilizer, as farming, Yeah. as house Yeah. and office garden, as nothing else. Yeah. That's a brilliant idea, darling. Thank you so much. Yes, I'll definitely I love tell it. that, That's- and then that's no- I'll tell them to revert back as soon as possible. No formalities. Nothing always there. Nothing but. कल्ला काय? कल्ला काय? कल्ला काय? कल्ला तिचं कळलं, तुमचंच कळत नाहीये. तुम्हाला काय कळतं, तुम्ही काय उत्तर देताय मला कळत नाहीये. तुम्हाला कशाला करायला पाहिजे? तुम्हाला काय माझ्यावर लग्न करायचं आहे? एक वेळ चौथी आणा, चौथा नको बाबा. काही काय बोलताय, मी कशाला लग्न करेन यांच्याशी? अहो करून बघा मग कळेल. अरे मला नाही करायचं यांच्याशी लग्न. माझ्याशी करा. अहो कुणी ए सुनबाई बोट धर ग. नको बोट. अरे बापरे, हा पण लग्न मोडलं. परत लग्न म्हणलं. तुमचं बॅड लक. अरे बॅड लक आहे काय? बॅड लक आहे तुमचं, बॅड लक आहे. आमचं काय चाललंय या घरात? काय झालं? अरे केवढं मोठं कुटुंब आहे, मी कशाची माहिती द्यायला आलोय तुमच्याकडे? छोटं कुटुंब, सुखी कुटुंब, ह्याची माहिती द्यायला आलोय. तुम्ही सरकारला काय तोंड दाखवणार आहे मला? सरकार सोडा,
सरकार सोडा, समाजाला तुम्ही काय तोंड दाखवणार आहात? समाजाचं काय घेऊन बसलं व आमची अख्खी फॅमिली म्हणजे एक समाज आहे का नाही? हो, तसं नाही, बरोबर आहे, पण काही सण वगैरे त्यासाठी तुम्ही समाजात बाहेर जात असालच ना. बाहेर कशाला, आम्ही बाहेर कधीच जात जात नाही. नाही, हो, हो. सण साजरे करत नाही तुम्ही? हे करतो ना हो, आमच्या नवरात्रीमध्ये ना आमचा स्वतःचा गारबा असतो आणि 9 दिवस आमिर हडकरचा बँड असतो आमच्याकडे बुक. 9 दिवस अख्खा इथे असतो, इथं- इथं- आमिर हडकर इथे असतो. इथं असतो. 9 दिवस आमच्याकडे असतो. तर काहीच नाही, दही अंडीला तर आमच्याच पोरांचे 4-5 थर लागतात ना, तरी पण 2 राहतात. ती छोटी छोटी आहेत ना बरं, ती अजून बरं, नाही. पण पुढच्या वर्षी ती तयार होतील वरच्या थराला. ऐका ना, ऐका मधल्या थांबा जरा, तुम्ही थोडं थांबा. माझं म्हणणं वेगळं आहे. सरकारने जी ही योजना काढली ती का काढली आहे? का? कारण आपलं पॉप्युलेशन वाढतंय. प्रॉब्लेम असा आहे की देशाला असं वाटतं की धान्य कमी पडू शकतं, कुपोषण वाढू शकतं, होऊ शकतं ना, म्हणून ही योजना काढली आहे सरकारने. हा. तुमच्या घरात कुपोषण होतंय का? काय मुलांना, लहान मुलांना तुमच्या? आमच्या घरात कुपोषण? हा, हा. अरे कोंबड्याला बदाम टाकणारी आम्ही माणसं. काय बोलताय तुम्ही? काय बोलतो म्हणजे कोण कोंबड्यांना बदाम टाकतं? आम्ही टाकतो का ना. आमची जी कोंबडी अंडी देतात ना ती बदाम कलरची असतात का ना. गप्प बसा. काय गप्पा बसा, काय सांगणार. आमच्याकडे 2 कुत्रा आहेत ना, हा तो पिझ्झा खातो तेव्हाच भुंकतो का नाही. पिझ्झा पिझ्झा खातो कुत्रा आणि भुंकतो. मग? वाटते असो, ठीक आहे, हरकत नाही. पिझ्झा खाता, तुमच्या घरी सगळं खूप खात्या पित्या घरचे आहात. हो, माहिती. हा, पण एकांत मिळतो, तुम्हाला वेळ मिळतो? मला वेळ काय, मला वेळ असतो. कसा वेळ असतो तुम्हाला? ती काय आहे, ती मेरी आहे ना, मेरी ती शनिवार रविवारी येते आणि ह्या सगळ्यांना पिकनिकला घेऊन जाते. कोण मेरी? यांची गर्लफ्रेंड. तुमच्या बेंबीत कस्तुरी आहे का हो? बोलला नाहीत कधी. कस्तुरी कोण, घरी आणा की कधीतरी. नाही, जेवायला घरी बोलवा. अहो, नाही, कधी बोलले नाहीत अहो, आम्हाला कस्तुरी म्हणजे मुलगी नाही हो. कस्तुरी म्हणजे घरी आणा, काय घरी आणा, दिसली स्त्री घरी आणा, हा नियम आहे घराचा. मूर्ख. कस्तुरी कस्तुरी हरणाच्या बेंबीत कसुतरी होत आहे आता मला. प्लीज सिट डाऊन प्लीज. सिट डाऊन वगैरे नाही. मी कसं काय, तुम गर्लफ्रेंड काय यांना? 3 बायका आहेत तुमच्या, तरी गर्लफ्रेंड करावीशी का वाटली तुम्हाला, मला कळत नाहीये. अहो, तसं चिडचिड करू नका ना. तुम्ही सांगते ना तुम्हाला. अहो, मेरी ताईंना पण लग्न करायचं आहे त्यांच्याशी, त्यांच्याबरोबर. पण यांचं काहीतरी ते काय म्हणतात ग ते करायचं यांना. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. ते काय ते चालू आहे त्यांचं. रिलेशन काय हल्ली चालतं ना, काय करायचं आहे. 2050 साली आलोय मी इथे, असं वाटतंय मला. कुठलं जग आहे हे? का तुम्हाला बरं. का तुम्हाला लॉंग डिस्टन्स कसं करायचं? 3 बायका. ते तुम्हाला नाही करायचं. तुम्ही सगळं लिहून घेतलं ना. चला आता मला मेरीला भेटायची वेळ झाली आहे, मी निघू काय आता? अहो, थांबा, निघता कुठं? मी त्यांच्यासाठी कैरीचं पण केलंय ते घेऊन जा. थांबा, घेऊन येते डबा. आपल्या शेतातली ताजी ताजी भाजी आणली, मी आणते. थांबा. I have updated the software in her tab. Just take it with you. या जस्ट नो प्रॉब्लेम. जस्ट And just give my regards. अरे नाही बोल, नका बोलू रे, चुकीचं आहे सगळं इथे. अरे हे वसाड्या, त्या मेरीला तरी बघायला मला घेऊन जा एकदा. या म्हाताऱ्याचं लग्न करून टाका काय ते एकदाच. तुमची 3 लग्न झाले भरसाट. दोन्ही बोट पकडा आणि लग्न करून टाका काय ते. लग्न करून टाक. काय हो, हा चला येतो, मेरीला भेटून येतो पटकन. द्या, द्या ना, हा? चला. चला Put the tab also inside, चल no? बाय. हा चल नीट जा, हो बघा. नीट जातो. चल हा. Take care. Bye, darling. हा. हो, मोरे. कोणाला ते कळवा. काय झालं? एवढ्या समंजस स्त्रिया कुठे मिळाल्या तुम्हाला? इथं म्हणजे काय गुणा गोविंदानी नांदतायत ते? मग आहात कोण तुम्ही? तुकतुकीत कांतीचा कातील प्रभाकर. मला चरणात घ्या या, तुमच्या. मला एकही सापडत नाहीये. तुम्ही 3 आणि गर्लफ्रेंड पण केली. हो चाल गर्लफ्रेंड पण आहे. काहीच वादविवाद होत नाहीत का हो ह्यांच्यात? कसं होणार, आम्ही सगळं मिळून ना रील बनवतो का नाही. समजा रील मध्ये कुणी चुकी केला ना की त्याला आम्ही सांगतो बघ परत ही चुकी होता कामा नाही. आयुष्यात किती पण चुका झाल्या पण आम्ही रील मध्ये कधी चुका करीत नाही. काय समजलं? रे चला रे यांना आपण रील दाखवूया. त्यांना रील? कळेल आपण काय. रील? हो, रील, हा. रील? हा? चला, चला. हा, रील करता म्हणून हो हो आता बघा. Guys. All ready? रेडी हा हा. चला, 1, मामा. 2, 3, start. वा 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 वा, कातील मोरे
बरेच जण जेलस होणार आहेत ऑनेस्टली. पण कातील होता परफॉर्मन्स. वा सुदेशदा. मला समजत नाही काय कॉमेंट करू तुमच्यावर. तुम्हाला एक फार मोठं या देशात एक पद मिळावं अशी माझी इच्छा आहे. आणि मला वाटतं तुम्ही ना शक्ती कपूरचाही रेकॉर्ड तोडला. तुमने 3 बीवियां कर ली, प्लबाकल मोल्ले, अब चौथी भी कर लो, ताकि तुम्हारी जिंदगी में धाकी चिक्की धाकी चिक्की धाकी चिक्की धाकी चिक्की आ. आणि तुम्ही किती दिवस झोपून लानालो, गोधडीच्या बाहेर या जरा. चलो चलो. थँक्यू. सही. मॅड परफॉर्मन्स होता. प्लॅटोनिक कोण आहात तुम्ही? हां, म्हणजे मला असं वाटतं की अशा प्रकारची भूमिका तुम्हीच फक्त पुल ऑफ करू शकता. ते पण त्याच्यामध्ये खूप डिसेन्सी होती, कुठेही लाईन क्रॉस झाली नाही. तुमचं कन्व्हिक्शन इतकं कमाल आहे की विश्वास बसतो की हो असं असेल, तिघी व्यवस्थित राहत असतील. हे अशक्य आहे मोरे, आणि यू आर गिफ्टेड. आय थिंक ते कधीच सोडू नका. मजा आली, फार मजा आली. आणि सगळ्या बायका खूपच आवडल्या. मधली बायको, मोठी बायको, छोटी बायको, खूपच भारी. काय वेगळाच विषय होता. आणि मला असं वाटतं ह्याला फॅन्टसी जॉनरा म्हणायला हरकत नाही आहे, कारण असं होत नाही खऱ्या आयुष्यात. आणि हे मी प्रेक्षकांनाही सांगू इच्छिते की हे सर्व काल्पनिक आहे. मनावर घेऊ नका. हे सर्व काल्पनिक आहे, मनोरंजनासाठी आहे तुमच्या. त्यामुळे मजा आली खूप. आणि वेगळीच कन्सेप्ट होती आणि तुम्ही छान एक्झिक्यूट केली.